फायनली गरमागरम वडापाव. तर आज दिवसभर आहे ना खूप असा पाऊस चाललेला होता. पाण्यात भेटेल खूप खूप असा सगळीकडेच पाऊस होता. तर म्हटलं चला आज एकदा काहीतरी गरमागरम म्हणून वडापाव तर बेत ठरलेला होता. तर घरी आल्यानंतर बटाटे वगैरे सोलून घेतले आणि बटाटे सोलून वगैरे घेतल्यानंतर मग कोथिंबीर चिरले, कारण की बेसन पीठ घेतलं थोडंसं आणि त्यानंतर थोडी जिरे, हळद, लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये मिक्स केली आणि नंतर आहे ना जी आपली कोथिंबीर होती ना चिरलेली ती सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं मीठ टाकलं आणि सर्व असे नाही का पेस्ट वगैरे ते मिक्स करून घेतलं कोरडं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी होतं त्याची नाही अशी गाढी अशी पेस्ट करायची, जेणेकरून ती जास्त पातळ पण झाली पाहिजे आणि हे पण झाले पाहिजे. तर मग ती पेस्ट केली झाल्यानंतर म्हटलं बटाट्याची मिरची करून घ्या. तर त्यासाठी मग गॅस छोटंसं पॅन ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरे टाकले आणि जी आपली मिरची होती ना बनवली त्याच्यामध्ये थोडी गरम करून घ्यायची. थोडं कढीपत्ता टाकला, कारण की कच्ची मिरची चांगली लागत नाही, थोडीशी गरम करून घ्यायची. फक्त मिरची गरम करून घ्यायची, बटाटा नाही गरम करून घ्यायचा. नंतर बटाटा मॅश वगैरे करून त्याच्यामध्ये ॲड वगैरे करून दिला आणि तो ॲड झाला केल्यानंतर सगळ्यांना एकजीव करून घेतला आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली अजून त्याच्यामध्ये आणि तो पूर्ण मिक्स करून घेतला, कारण की कढई थंड झाल्यानंतर मिरची चिरायला ना ते डेट काढून ठेवले, त्यामुळे त्याच्यामधून 2 भाग केले आणि सगळ्या मिरच्या नंतर चिरून वगैरे घेतलं. त्यानंतर मी वडे पहिले करून घेतले सगळे, कारण की मला मिरची पण बनायची होती. तर मग मिरच्याची लसूण आणि बेसन पिठाचं ते काढलं, ते एवढे वडे झाले होते. त्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि मिरची आपली तयार झालेली आहे. तर त्याला मिरची करूया. तर मिरचीसाठी लसूण, थोडीशी मिरची पावडर आणि ते तळलेले आपले बेसनाचं ते सगळं करून त्याची पेस्ट करून घेतली. मिरची झाल्यानंतर एक वडा सोडून घेतला, त्यानंतर तेल पण तापलेलं होतं आणि अशा प्रकारे मग गरमागरम असे वडे आपले तयार झालेले आहेत. कुणाला आवडतात तर नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा. या वडापाव खायला झाल्यानंतर ही आपली गारशी कांदा